हाय एव्हरीबॉडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबॉडी. स्वाती घे बाय आपला डबा. मी तुला पिशवी सुद्धा देणार नाही. मला पिशवी सुद्धा नका देऊ. हा ना? नाही व्हिडिओ पण करा. लय शाने हे डोक्यात खाजवाय लागले का माझ्या. कुठे आहे माझा डबा? मी हा का आज कॅटली घेतली. मला कॅटलेट द्या मला. कॅटलीच घेऊ. बरं घेते मला कॅटलीच. मला डबा कुठे का नाही, मी आताच घासले ते भांडे. आता तो भांडी घासली आणि तुला डबा माहित नाही. त्या भरण्या बिरण्या सगळ्या मी घेऊन जाणार बरं का. सगळं घेऊन जावा. मला जे जे लागतंय ते सगळं घेऊन जाणार. अडचण नाही. हा ना. तर ही माझी पिशवी. भाऊजीला आज सुट्टी आहे म्हणून स्वाती किती शायनिंग करायला लागली आता. कारभारी संग बोलू. कारभारी करमत नाही का तुम्हाला? तिथली मावशी म्हणत होती इकरा द्या तू ही सोनाराच्या पिशवीचा डबा घेऊन येते. या एखाद्याला वाटत ह्यात काय सोनं फिरा आहे काय घेऊन जाते. डबा आपल्याला नवा डबा तर तुम्हाला एक शर्ट दिलाय म्या. तो चांगला शर्ट घालला. ही काढून ठेवा काय. 4 लोकांना बघितलं तर म्हणतात बाईचं नटाफटा करून हिंडत या म्हणून नवरा कळकुटून गेलाय. हा काल काय काय आणलं? दळण आणलं का? किती आणलं? किती? 4 किलो. होय. कसं किलो गहू ज्वारी ते गहू घेतलं? 50. आणि दळायला कसं किलो? 7 रुपये. ते आपली ही घेऊन जातात का कपड्या हे ते फक्त वापर थोडं राहिलं म्हणा पण फुकट भाडं भरण्यात हे होईल. गॅस टाक ना. बरं तुम्ही घरात बसून इथं काय घरी कोणी येणार नाही. ही काय बाळवणी नाही. आता सांगून ठेवते या नीट नाटक राहायचं. तुम्ही जायचं ना तुम्ही बाहेर फिरायचं ना. नाही ही राज बाहेर निघा जरा. बाळाची बायवानी घरात बसू नका. हो काय नसते. आज बाहेर करायचा दिवस ना. आज रविवार सगळ्या कंपनीला सुट्टी असते. बाहेर कुठं जायचं? आज जाता येत नाही. उद्या सोमवार जायचं शोरूमच्या आहे ती गाठी बिटी घ्या. शिरोला ही आज मी सांगतो काय आज रविवार आहे सुट्टी टॉप सगळं टॉप असते ना. उद्या सोमवारपासून चालू होते. आणि हा रात्री जी बोलला ते आता बोलायचं नाही आणि मनामध्ये ध्यानामध्ये आणायचं नाही. मी शपथ घेतली की मी भाळवणीला फिरकून बिराड घेऊन जाणार नाही. आपण इथनं गेलो तर सुधरून जायचं. मग सुधरायसाठी लागतो पैसा आणि पैसा हे कमवणं आपलं काम आहे. बरोबर का? घरात बसून आपल्याला कोणी बोला येणार नाही, कोणी विचारा येणार आहे तुम्ही काय खाताय, कोणी काय पिताय, कुणी कोणाला काही विचारत नाही. तर जे ते आपापल्या मार्गाने जगायसाठी शेतीत माणूस आलेला असतोय. काय घरातनं बाहेर निघा. आणि हिनं सांगितलं म्हणून त्यांचं कुणाच्याही भरोशावर बसून नका. आपल्या पोटाची काळजी आपण घ्यायची असते. आणि आता तुम्हाला चांगलं सूट आणि बूट मी घेते. दाढी जरा गोडवानी दिसायला लागला काय. पुन्हा तुम्हाला कलप बिलप करायला दिलं की कलप केलाय का? म्हणजे 400ला घोडा लागलाय म्हणायचं. सकाळी 200 दिलेलं. 100 दिले तर का नाही? ते सामान आणलेलं. हा चहापत्ती निरमा हे पिशवी. दुधाची पिशवी गेलं 90 तिथे. हा. तर ही कॅटली घरात ठेवायची आता. नाहीतर माणसाला काय कामावर चालली का तुम्हाला दाखवायला आणली होती. आणि गोळी पिशवी केलेलं होय. आपल्या अशीच वापरायला हे ते आणलंय पैसे हे साचवायला. तर चला आता आमचा झालाय कामाचा टाइम. मला काय डबा घेऊ वाटना बघा. तेवढं घेतलं बघा. कशाला ठेवले? बरं गॅसचं बघते. अहो ते नाही येणार आहे तुम्ही. काही ना स्टेटस ठेवलाय भाऊजीनं. तर स्वातीचं भाऊजीचं काय तुमचं प्लॅनिंग आहे कधी तर आम्हाला पण सांगा. कानापाशी असतो आम्ही तर तुमचं काय मेळ बसून देत नाही. आम्हाला काय कळून देत नाही. काय कसं ते असं आमचं कसं जाहीर आहे. तुम्हाला सोडा सगळ्या गावाला आम्ही सांगत बसतोय. मी तर नवऱ्याची इज्जत अख्ख्या सोशल मीडियावर घालवली नाही का नाही. सुधरायचं म्हटल्यावर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय माहिती नाही तर अगोदर आपल्याला काम करायचं. काम ते भेटत नाही. तुम्ही जाता कामाला घरी बसतो वनवासामध्ये.
तरी पण घेतली होती का नाही रात्री. जायला काय घ्या बरं माझी शपथ. खोटं तर लय बोलतंय म्हणून मला भरोसा. 2 सिलेंडर आहेत पण माणसाला वाटण का नाही भरलेला आहे. ही पण गल्ला आपण भरून ठेवणार आहे. आता सध्या ते रिकामं पडलेलं आहे पण ठेवायचं आहे. इथं हो का आपले हे गटुडे बांधून ठेवलेलं आहे. तर आता आम्ही निघालो. लबर निघालो आणते मी. तरी पण बाहेर निघा तुम्ही, बसूच नका इथं घरी. आज रविवार आहे. टिकल्याच्या डब्या घेतल्या त्या. माझं तर सगळं आवरलंय. 1-2 महिने टचून काम केलं का नाही, थोडीशी मदत मागायची आणि स्वतःच काहीतरी करायचं. काय झालं स्वतः तुला? तर निघालोय आता आम्ही. येता का सोडायला? बघा बरं मगाशी कसलं कळकुटून दिसत होतं गेलेलं. या मग तिथं मोबाईल नाही ना. गेटवर या म्हणा सर्जराव सारखं. कोण आलं? शॉपिंगला चालली. ही द्या की काय इथं तर भेटतंय बाजार. खाऊ. इथं भेटते काय? इथं भेटतं की. दोनशे दिवसाला भेटतो. तर चला आता निघालोय आम्ही. लोक तर सगळे जिथे आपापल्या मार्गाने निघाल्या. आपण पण निघालो. तिला जी खोली बघितली ना ती इकडं आहे आणि खोली बघितली ती तिकडं आहे. मी जवळजवळच बघितली आहे, लय लांब नाही. स्वातीपासून स्वाती अजून माझं घर बघायला आली पण नाही. तुम्ही खाली गेला गप्पी. काय तू रुसली होती तुला मी बोलली म्हणून. स्वाती रुसली होती. माझं एक म्हणणं आहे, मला एखादं जर काम लागलं तर बरं होईल. धुणं भांड्याचं हे ते पण काय लागं नाही. काय करावं ओळखीच नाही त्या. कारण आम्ही जर 11 वाजता घरातनं बाहेर निघतोय, कशा ओळखी तर पडायच्या, कुणासंग पडायच्या ओळखी. 4 घरची कामं केलेली परवडतं इकडे आहे का नाही स्वतः. पण काय करावं, हे पण काम सोडू वाटत नाही. हे काम सोडू वाटत नाही कशामुळं, कारण बाया चांगल्या आहेत त्या मिळून मिसळून घेतात. मालक पण चांगले आहेत मिळून मिसळून घेते. ते माणसं लय कामाला आहेत. पण आमचा 5-6 जणींचा ग्रुप आहे का नाही ग. आम्ही एका वॉर्डमध्ये कामाला आहे. एका ताईनं बघितलं मला काम दवाखान्यात आहे, पण मला दवाखान्याचं काम नाही आवडत. नाही तर ती म्हणत होती की राधाताई, म्हणजे फोन केला मला, इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट केलं. मग इंस्टाग्रामवरनं मी नंबर दिला. मग मला म्हणत होते की राधाताई 15,000 पेमेंट आहे, दवाखान्यात काम आहे, येतं का. 8 9 वाजून 9ला जायचं आणि 6ला सुट्टी. 15,000 देतात. पण मी म्हणलं ताई मला दवाखान्यातलं काम नाही यावं करू वाटत म्हणलं. झाडा पुसायचं पण नाही करू वाटत म्हणलं. आणि पेशंटचं पण नाही करू वाटत म्हणलं. काय माहिती मला नाही करू वाटत. मला दवाखान्यामधलं पेशंट बघितले मला रडूच येतं. आणि सगळे पेशंट चांगले असतील असंच नसतं ना. काय काय लय सिरियस ते असतात आणि लोकांचं दुःख बघून मलाच लय रडायला येतं. कारण आमची मावस नणंद आहे ना टेंबुर्डीत, तिचा नवरा वारलेला बघा. तिथं सुद्धा मला माझं जास्त त्यांचं कॉन्टॅक्ट पण नाही, पण ती बघून इतकी रडली होती. ती पोरगी बघायच्या अगोदरच रडली होती. माणसं बघूनच आहे का ना साथ्या. मी रडली की साथीला बी सुरू चालू केला. हा मग जा आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला रस्ता ही क्रॉस करायचा, अजून लांब जायचं, तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.